नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता व्हिडिओला सुरुवात केली. म्हणजे आता बरेच दिवस आपल्या व्हिडिओला गॅप पडला, महिना 2 महिने तरी गॅप पडला आणि आजपासून पुन्हा सुरुवात केली. आता तयार होऊन निघालेत कुठे, महालक्ष्मीला ओटी भरायला. यश, साहेब आणि मी. दीदी काही येत नाही आहे, दीदीला सर्दी वगैरे झाली. आता इकडे सध्या ना सगळ्यांना सर्दी, यशला, मला, दीदीला, आम्ही तिघे पण असं सर्दी खोकल्याने जाम झालेलं. तर ती काही येत नाही, आम्ही तिघे निघालो आहेत. तर इतक्या दिवस व्हिडिओला गॅप पडला आणि तुमच्या खूप कमेंट येत होत्या का ताई व्हिडिओ टाका, पण काहीतरी कारणामुळे मी नव्हते टाकत. होतं असं काही कारण. आणि घरात पण माझी काही कामं चाललेली, जरा गावी वगैरे गेले, इकडे तिकडे खूप अशी माझी भरपूर धावपळ चाललेली होती. आता केली सुरुवात, बघूया आता कसं काय होतंय ते. पण जितकं होईल तितके व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न तर करेल. आणि नाही कधी आलं काही एखाद्या दिवशी काही हे तर समजून घ्या. पण तुमचं खूप खूप मनापासून आभारी की तुम्ही खूप कमेंट करत होत्या का आई व्हिडिओ टाक, ताई व्हिडिओ टाक. खूप तुमच्या कमेंट येत होत्या, पण मी काही तुम्हाला काही सांगितलं नाही किंवा काही बोलले नाही. पण तुमच्या ह्या प्रेमाबद्दल खूप मनापासून आभारी. आणि आता मग आज पण सुरुवात केली. म्हटले महालक्ष्मी माताची ओटी भरायला जाते. आणि आता आपले पुन्हा वैभवलक्ष्मीचे उपवास चालू आहे. शुक्रवार 5 शुक्रवार झाले आपले महाराज, 5 शुक्रवार झालेत. आणि आता यानंतर आता गुरुवार वगैरे पण चालू होणार आहे. आपले स्वामींचे 11 गुरुवारवारी चालू होणार आहेत. म्हटले म्हातारी झाली शुक्रवार किंवा आपले गुरुवार चालू करायचे. तर दाखवेल तुम्हाला जे जे काय आहे ते तुमच्याशी शेअर करेलच. चला आता जाऊया महालक्ष्मी मातेच्या मंदिरात. तिथं तुम्हाला दाखवते. अगदी बंद होण्याच्या वेळेला जातोय तिथं. यशचे मित्र आहे तिथं, तर बोलली आतमध्ये दर्शन आहे तुम्हाला. तर मग एकदम उशिरा निघालोय, पण आतमध्ये दर्शन आहे, जाऊन काही लाईन वगैरे लावायची नाही, मग जरा आरामात निघालोय. तर चला आता बघू कसं काय होते दर्शन वगैरे, तुम्हाला पण देते. आई पोरी, पोरी आई बोल, आई बोल, आई. आई माझी पोरगी आई बोलती ग. थोडं घेशील पोरी, थोडं घेशील, थोडं घेशील. कुठे चालली तू? फिरायला चालली. थोडं हे बघा, आम्ही असं थोडं घेणार आहे. हा थोडं घेणार, हात बघा, हात. जय बाप्पा, आम्ही असं थोडं थोडं घेणार ना, थोडं घेणार ना. किती घेशील, किती? थोडं घेशील, तिकडं थोडं घेशील. चला आता हे निघाले यात्रेला आणि आम्ही निघालोय मंदिरात. आम्हाला पण जायचं होतं. हे बघा आता हे यात्रेला निघाले, आम्हाला पण जायचं होतं, पण यशनी मध्येच काढलं की मंदिरात जाऊया आज पहिलं. आणि उद्या साहेबांना वेळ नाही, तर उद्या पण गेला असू यात्रेला, पण साहेबांना वेळ नाही. तुम्ही पण चालले ना? वरी बाय बाय. आजी चालली फिरायला. बाय बाय, बाय बाय. वरी हे बाय 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 बाय. एक फुगा घेऊन या. मंदिराजवळ आता इथे साडी वगैरे घ्यायची. बोलले ते तिकडे दुकानात साडी घेईल, पण नाही घेतली. साहेब बोलले घे इथंच. तर आलेत आता इथे. बघू आता साडी, बाकीचं ओटीचं ताट वगैरे सगळं घ्यायचं आहे. यश पण थांबलाय. आता इथे सगळे बोलता या, पण आता एकाच कोणाकडे तरी घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, बघू आता. आणि तिथूनच तुम्हाला मी आता मंदिराच्या वरती आपला कलश दाखवते. कुठे आहेस तू? हे देव करा ना बरे. हा द्या ना, सगळंच द्या ते. किती झाले सगळे? जय जय श्री राम. जय जय श्री राम. या आहे घ्या घ्या. एक मिनिट. पण हो जाओ.
असू दे, दर्शन छान झालं ना. असू दे आता. खूप छान आहे. कुठेच घेऊ आपण. आता मला एक बदलायचं आहे ना तो याचा. छान आहे एकदम. ते अष्टलक्ष्मीचा तिला पाहिजे होता. नाही तर आता दर्शन वगैरे झालं आमचं. यश काढतो त्याची गाडी बघा. यश पाठवून येतोय. जवळच आपलं हॉटेल आहे, तिथून पनीर क्रिस्पी आणायला सांगितलेली. मी 2 भाज्या बनवलेल्या, पण यशला पाहिजे होते. मग तो आता पनीर क्रिस्पी वगैरे घेऊन घरी येईल आणि आम्ही वरती जात आहे. दर्शन एवढं छान झालं ना, खूप सुंदर दर्शन झालं. मी कधी आले ते 1 वर्ष झालं ना साहेब आपल्याला येऊन. सोना ते आले तेव्हा आलो ते मागच्या उन्हाळ्यात बघा. एवढं जवळ असून पण मला यायला होत नाही. ते पण कोल्हापूरला गेलं तिथं तर हमखास माझं दर्शन होतच होतं म्हातारानी तिकडे. पण इथे एवढं जवळ असून पण आहे ना, यांच्या सगळ्यांच्या वेळेनुसार मला चालावं लागतं आहे. मला असतो वेळ, पण यांना वेळ नसतो कोणाला तरी. आणि मी एकटी काही कुठे येत नाही. दर्शन खूप सुंदर झालं. एवढं बरं वाटलं ना. तर आता गुरुवार पण झालेले मार्गशीर्षले, तरी मला ओटी भरायला येता नाही आलं. आता शुक्रवार चालू आहे, 5 झालेत. म्हटले चला ओटी भरूया. आणि यशनी आज आग्रह केला की जायचंच म्हणून. चला आता निघतोय घरी जायला. 5च मिनटं लागतात घरी जायला आपल्याला इथून. जास्त काही लांब नाही आहे. तरीसुद्धा माझं येणं होत नाही बघा. पिशवी अडका येते. चालतंय चला आता घरी जाऊन भेटते तुम्हाला मी. तर आता आलोय घरी बघा. दर्शन वगैरे झालं. 1 तासामध्ये आम्ही रिटर्न मागे आलो. जायला यायला वेळ नाही लागत आहे बिलकुल. पण मग थोडंसं तिथं बोलत वगैरे. दादाचे मित्र होते तिथे. मग त्यांचे दुकान आहेत, महालक्ष्मी त्यांचे दुकान आहेत. तिथे थोडंसं मी काही सामान घेतलं देवाचं, जे पाहिजे होतं देवाचे कपडे वगैरे. आणि आता घरी आलो. बरोबर 10:30 वाजले. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की साहेब आता दीदीने तर नॉनव्हेज सोडलेलंच होतं पहिलंच. दीदी भगवद्गीता वाचत होते आणि कायमचंच सोडलं म्हणजे. आणि आता साहेबांनी आणि मी पण आमचं खाणं होतच नाही. उगाचच नावाला आम्ही असं हे. आम्ही दोघांनी पण नॉनव्हेज सोडलं आहे. आणि बघा ही आता मला दीदीने भगवद्गीता घेतली. कधी नवीन वर्षाला आम्ही गेलेलो इस्कॉनला, तर ही भगवद्गीता मी वाचते आणि दीदीची आहेत. दीदीला जसा वेळ भेटतोय तशी दीदी वाचते बघा. ही दीदीची आहे. तिला जेव्हा वेळ भेटतो. आता मी वाचन करूनच गेलेली. हे बघा 2 आहेत. पकडायला होतील का. आता हे भगवद्गीतेचं वाचन चालू आहे बघा. हे 2. ती 1 वाजती आणि मी 1. तर ते नॉनव्हेज वगैरे ना फक्त आता नावालाच होत होतं आमच्याकडं. आणि यश पण एकदम कमी खातो. फक्त यश एकदम म्हणतात ना 100पैकी 5% पण नॉनव्हेज खात नाही आता यश. आणि आपल्या घरामध्ये सगळेजण ना जे प्रेमानंद महाराज आहेत ना
वृंदावनातले त्यांना फॉलो करतात सगळे, म्हणजे त्यांचे विचार ऐकतोय आपण. खूप छान विचार त्यांचे, खूप सुंदर विचार. त्यांच्या विचाराने ना माणूस कोणी किती निगेटिव्ह असले ना तरी तो एकदम पॉझिटिव्ह व्यक्ती होणार. इतके सुंदर विचार आहे बघा. आणि किती कोण कोण त्यांच्याकडे जाते, कोण सेलिब्रिटी असू द्या, कोण काय, ते काय खूप मोठे माणसं म्हणून जात नसेल का, पण त्यांना एक त्यांचे विचार आवडत असेल. त्यांचं जी सांगण्याची बोलण्याची पद्धत, जी म्हणजे समजावण्याची, कोणालाच वाईट काही असं हे वाटत नाही की त्यांनी जे शिकवलं, जे सांगितलं ते इतकं डोक्यात बसतं आपल्या. आणि यश आहे ना, तुम्हाला सांगते खूप फॉलो करतो. यशने त्या घरामध्ये राधा राणीचे 28 नावं लिहून ठेवले, तुम्हाला दाखवते मी. आणि आम्ही सगळे सकाळी रोज हे वाचन करतो. हे बघा, आता हे उलट दिसत असेल यामध्ये, पण हे राधा राणीचे 28 नावं इथे आहेत. ते आम्ही सकाळी सगळेजण आंघोळ झाल्या प्रत्येकजण ते वाचन करतो. याच्या घरात खूप पसारा आहे म्हणून तिकडे दाखवत नाहीये. त्याने आता इस्त्री वगैरे काढले, खूप पसारा आहे. तिने आता काय ते तिला मागवले. आणि यश पण गेलं पनीर क्रिस्पी आणायला. मी वाचन वगैरे करत होते. मी 2 भाज्या, कढी आणि मुगाची भाजी करून गेलेली, पण त्यांना दोघांना पण ते नको होतं. मग दोघांनी 2 मागवले. ठीक आहे, चालतंय. आता जेवायचं आहे. 10:30 वाजले. यात्रेला जर गेलो, आता उद्या साहेबांना टाईम तर नाही आहे, जर पण गेलो तर तुम्हाला यात्रेचा व्हिडिओ नक्की दाखवेल. प्रभादेवीला खूप मोठी यात्रा भरते आणि ती पण 15 दिवस. 15 दिवसाची खूप मोठी यात्रा भरते. तिथे पण देवीचं मंदिर आहे, ते पण दाखवेल तुम्हाला. पण जाणं कधी होईल माहिती नाही. तर आता व्हिडिओ भरपूर मोठा झाला असणार आहे. जो झाला असेल तर सांभाळून घ्या. आणि आता ह्या व्हिडिओचा आपण इथे शेवट करूया. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.